सोहळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। मात्र या घडीची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संजय राऊत हे शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। तर संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। संजय राऊत हे शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत महापौर पदाची सोडत ही 22 तारखेला निघते आणि त्याच आधी आता हालचालींना वेग आलेला आहे। संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेत। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निखिल, संजय राऊत हे आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत, नेमके भेटीचं कारण काय कळू शकलंय का? नक्कीच वर्षा, आता संजय राऊत आहेत ते शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय ही दृश्य। तर या ठिकाणी संजय राऊत या कार्यक्रमानिमित्त आलेले आहेत। तो म्हणजे षण्मुखानंद येथे बाळासाहेब ठाकरे यांचा वर्षपूर्तीचा कार्यक्रम आहे। तो दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन करणार आहेत आणि या संदर्भातली माहिती आहे ती त्यांनी आधी दिलेली होती आणि त्यानंतर आता ते शिवतीर्थ येथे येऊन राज ठाकरे यांच्याशी ही भेट घेणार आहेत। या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन आहे ते देखील ठरवणार आहेत आणि यासाठीची ही भेट असल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे। परंतु महापालिकांचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाच्या नंतर पहिल्यांदा संजय राऊत आहेत ते राज ठाकरेंशी भेट घेतात। त्यामुळे या निकालावरती देखील एक चर्चा होऊ शकते। या चर्चेमधून नक्की आता काय पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु संजय राऊत सध्या शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येऊन षण्मुखानंद येथे कार्यक्रम करणार आहेत। त्या कार्यक्रमाची देखील संपूर्ण माहिती आणि त्यासोबतच नियोजन आहे ते संजय राऊत राज ठाकरेंना विचारू शकतात। निश्चितच निखिल, या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संजय राऊत हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली जाऊ शकते। षण्मुखानंद सभागृहामध्ये 23 तारखेला एक मेळावा घेतला जाणार आहे आणि त्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याचं कळतंय।